हॅलो एव्हरीवन, मी जाकीर शेख, संचालक विजन अकॅडमी किनवट. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल घटक अभ्यासणार आहोत. जो घटक वन रक्षक भरती, तलाठी, सरळ सेवा भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये ज्याच्यावर आधारित एक किंवा दोन प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. तर आज जो घटक आहे आर्टिकल, आपण बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत अभ्यासणार आहोत. सुरुवात करूयात आर्टिकल घटकाला. आर्टिकल बरोबर आहे ना. आर्टिकल हा घटक जो आहे बेसिक घटक आहे इंग्रजीमध्ये. तर आर्टिकल घटक शिकण्याच्या अगोदर आर्टिकल या शब्दाचा अर्थ काय होतो हे आपण अभ्यासूयात. या शब्दाचा अर्थ आपण पाहूयात. आर्टिकल आर्टिकल म्हणजे पहिला अर्थ दैनंदिन जीवनाशी जर आपण बघितलो तर वस्तू या असा अर्थ होतो. वस्तूकरिता आर्टिकल शब्द आपण वापरतो. त्याच्यानंतर दुसरा जो आहे लेखनाच्या बाबतीत जर बघितलो तर आपण लेख सुद्धा म्हणतो. आर्टिकल म्हणजे एखाद्या न्यूजपेपरमध्ये किंवा मॅगझिन मध्ये जे लेखन केले जातो त्याला आपण लेखनाचा जो हिस्सा असतो त्यालाही आपण आर्टिकल म्हणतो. त्याच्यानंतर कायद्यामध्ये जर बघितलं तर आर्टिकल म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण कलम म्हणतो. काय म्हणतो? कलम. जसं की कलम नंबर 21 जो आहे राईट टू लाईफ, कलम या अर्थाने सुद्धा आर्टिकलचा आपण अर्थ घेतो. त्याच्यानंतर ग्रामरमध्ये जर बघितलो, ग्रामरमध्ये ज्याला आपण काय म्हणतो उपपद म्हणतो. ग्रामरमध्ये काय म्हणतो उपपद. उपपद याचा अर्थ काय होतो? असा शब्द की जो एखाद्या नामाच्या अगोदर आलेला असतो. एखाद्या नामाच्या अगोदर आलेला असतो आणि तो शब्द नामाविषयी माहिती सांगतो. तर इंग्रजीमध्ये 3 आर्टिकल आहेत ज्याच्यामध्ये अ, अँड, द हे 3 आर्टिकल्स इंग्रजीमध्ये वापरतात. यांचं जे वर्गीकरण आहे 2 गटात केलेलं आहे, डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल्स. हे जे आर्टिकल्स असतात हे डिटरमायनरचाच एक भाग असतो. काय असतो? डिटरमायनरचा एक भाग असतो. जसं की सर्व जे आर्टिकल्स आहेत हे डिटरमायनरचाच भाग आहे, पण सर्व जे डिटरमायनर्स आहेत हे मात्र आर्टिकल असू शकत नाही. कारण आर्टिकल्स म्हणजे एखाद्या नामाविषयी आपल्याला सामान्य स्वरूपाची माहिती दिली जाते. तर आपण काय करूयात, आर्टिकल्स शिकण्याच्या अगोदर आर्टिकल आणि डिटरमायनर यांचा आपण अभ्यास करूयात आणि याच्यातला फरक अभ्यासूयात. आपण पहा काय म्हटलेलं आहे इथं. आर्टिकल आणि डिटरमायनर्स काय असतात पहा. आर्टिकल्स आर ए स्मॉल ग्रुप ऑफ वर्ड्स. बरोबर आहेत ना. छोट्या अक्षरांचा शब्दांचा समूह असतो. आणि हे डिटरमायनर्स जे असतात हे काय लार्ज असतात. आर्टिकल्स आणि डिटरमायनर्स मधला फरक आहे. सर्व आर्टिकल्स जे असतात डिटरमायनर्स असतात, परंतु सर्व डिटरमायनर्स जे आहेत ही आर्टिकल्स असू शकत नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये कोणते शब्द वापरतो? 3 शब्द वापरतात. ए अँड द हे 3 शब्द आपण वापरतो. आणि इथं जे आहेत डिटरमायनर्स मध्ये मात्र धिस, माय, सम, मेनी, इच, सेव्हरल, फ्यू असे शब्द याच्यामध्ये वापरतात. याच्यामध्ये शब्दांची संख्या जास्त आहेत. आर्टिकल मध्ये फक्त 3 आहेत, ए अँड द. दुसरी गोष्ट पहा, त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट, आर्टिकल जे आहेत हे काय जनरल मिनिंग सांगतात. कसे? जनरल किंवा स्पेसिफिक मिनिंग सांगतात. परंतु डिटरमायनर्स जे असतात हे मात्र मोर इन्फॉर्मेशनची अधिक माहिती देतात. ज्याच्यामध्ये त्याची क्वांटिटी असेल किंवा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पोझिशन असेल किंवा आयडेंटिफिकेशन असेल, त्याच्यात जी माहिती मिळते ती अधिक माहिती सविस्तर प्रमाणात असू शकते. त्यानंतर पहा नेक्स्ट जे क्वेश्चन आहे, नेक्स्ट पॉइंट जो आहे, आर्टिकल्स काय असतात? एक बेसिक इन्फॉर्मेशन असतात. कसे? बेसिक इन्फॉर्मेशन देणारे वर्ड्स असतात. आणि डिटरमायनर्स मात्र काय करतात? हे डिटेल्स मध्ये इन्फॉर्मेशन सांगतात. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो पॉइंट आहे त्या दोघातला डिफरंट, याच्यामध्ये 3 शब्द आहेत, ए अँड द, आणि याच्यामध्ये धिस, दॅट, माय, युअर, सम, मेनी, सच, सेव्हरल अशा प्रकारचे शब्द वापरतात. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकल्स आणि डिटरमायनर्स मधला फरक असा आहे की ऑल आर्टिकल्स आर डिटरमायनर्स बट ऑल डिटरमायनर्स आर नॉट आर्टिकल्स. सर्व जे उपपद आहेत हे कसे डिटरमायनर्सचेच भाग आहे, पण डिटरमायनर्स मात्र काय आर्टिकल्स नाही. त्याच्यानंतर दुसरा एक ओझरता जर आपण डिफरंट याच्यामध्ये जर पाहिलो तर हे आर्टिकल्स मात्र कसे असतात? एक जनरल मिनिंग देतात. आणि हे मात्र काय आहे, त्याच्यामध्ये मोर इन्फॉर्मेशन देतात आणि डिटेल इन्फॉर्मेशन देतात डिटरमायनर्स. एक लक्षात ठेवा. आणि एका वाक्यात जर बोललो तर आर्टिकल ही संकल्पना छोटी आहे आणि डिटरमायनर्स ही संकल्पना कशी आहे? मोठी आहे. हे एक लक्षात ठेवा. तर आज आपण पाहूया या आर्टिकलची डेफिनेशन काय आहेत. पहा डेफिनेशन काय आहे की आर्टिकल म्हणजे असा शब्द जो कुठे नावाच्या अगोदर वापरला जातो. बरोबर आहेत ना. नामाविषयी माहिती सांगितली जातो, म्हणजे एक प्रकारचा तो ऍडजेक्टिव्हच असतो. बरोबर आहे ना. त्यानंतर बघा याच्यामध्ये इंग्रजीमध्ये 2 प्रकारचे उपपद आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत, ज्याच्यात 2 शब्द वापरतो आपण, अ आणि अँड. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर डेफिनेट आर्टिकल जो आहे तो कोणता आहे? द वापरले जाते. हे एक लक्षात ठेवा. आणि हे पहिला प्रकार जो आहे इनडेफिनिट, इनडेफिनिटचा अर्थच काय होतो? ज्याच्यामध्ये निश्चित माहिती नसते.
आणि डेफिनेट आर्टिकल जो असतो तो मात्र कसं ज्याच्यामध्ये निश्चित इन्फॉर्मेशन दिली जाते. तर याच्यामध्ये इथं हे आणि आयन हे शब्द आपण कधी वापरतो की ज्याच्यामध्ये जेव्हा जनरल आणि एक स्पेसिफिक मिनिंग, जनरल म्हणजे सामान्य माहिती ज्याच्यामध्ये दिली जाते त्याला आपण काय म्हणतो, जनरल शब्द वापरतो. आणि आर्टिकल जे असतात हे खास करून निश्चित आणि अनिश्चित स्वरूपाची माहिती देतात. आणि ए आणि आयन जे आहेत हे कसे असतात, हे निश्चित स्वरूपाची माहिती देतात. तर आज आपण एक एक यांचा वापर पाहूयात. पहा की याच्यामध्ये ए आणि आयनचा वापर आपण कुठे करतो, हा एक फर्स्ट पॉइंट आहे की आर्टिकल वापरताना मेन म्हणजे साऊंडचा विचार करावा लागेल आपल्याला. कशाचा? साऊंडचा. आणि याच्यामध्ये स्पेलिंगचा नाही, तर मेन मुद्दा कशाचा आहे, साऊंडचा विचार करावा लागेल. आणि एचा जो वापर आहे, ए कुठे करतो आपण नेहमी कॉन्सोनंट साऊंडच्या बिफोर करतो, त्याला आपण व्यंजनाच्या समोर म्हणतो. व्यंजन, व्यंजन उच्चार, बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतर हे वॉवेल साऊंड म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, स्वर उच्चार, याच्यापूर्वी आपण आयन वापरतो. तर आता एक एक एक्झाम्पल बघा. जसं की आता काय म्हणलेलं आहे, आय हॅव डॉग, बरोबर आहे ना, माझ्याकडे कुत्रा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल वापरायचं आहे. आता इथं आपण ए हा आर्टिकल वापरू शकतो का, त्याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे हे कॉन्सोनंट साऊंड आहे आणि बिगिनिंग सुद्धा कशाने झालेली आहे, एक डी ने झालेली आहे. डी म्हणजे कॉन्सोनंट आहे. इंग्लिशमध्ये 5 वॉवेल्स आहेत. किती आहेत? 5. ए, ई, आय, ओ, यू, हे 5 स्वर आहेत. आता दुसरं जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलो, आपण काय आहे, शी बॉट डॅश अम्ब्रेला. आता इथे पहा, इथं आपण आयन घेऊ शकतो का, तर याच्यामध्ये याचं जे साऊंड आहे अम्ब्रेला, बिगिनिंग सुद्धा कशाने झालेली आहे, वॉवेल्सने झालेली आहे, बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतर त्याचं साऊंड सुद्धा कसं आहे, वॉवेल साऊंड आहे. म्हणून इथं आर्टिकल वापरताना ए अँड द हे आर्टिकल जे असतात यांचा वापर करताना आपल्याला ए आणि आयनच्या बद्दल जर बोललो तर आपण, तर साऊंड लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हा पहिला आहे, ह्याचा वापर झाला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जेव्हा आपण आर्टिकल वापरतो तर ए आणि आयनचा वापर एक या वस्तूच्या जागी किंवा एक हा शब्द दर्शवण्यासाठी आपण ए आणि आयन वापरतो, बरोबर आहे ना. तुम्हाला म्हणायचं आहे की तिच्याकडे पुस्तक आहे, बरोबर आहे ना. शी हॅज बुक. आता इथं वन बुक हा शब्द वापरायची गरज नाही. इथं आपण शब्द वनच्या ऐवजी कोणता वापरू शकतो, ए वापरू शकतो का, त्याचा अर्थच असा होतो, एक असा अर्थ होतो, हे एक लक्षात ठेवा. आणि जेव्हा आपण एक या अर्थाने वापरतो तेव्हा आपल्याला ए आणि आयनचा आणि आयनचा उपयोग इथं आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर दुसरं जर म्हणलो आपण, काय आहे, आय एट डॅश ऍपल, बरोबर आहे ना. तर याच्यामध्ये आपण इथं आयन शब्द वापरू शकतो का, एक खाल्लो, एक, ए आणि आयन, हे यासाठी आपण शब्द कोणते वापरतो, एक दर्शवण्यासाठी हे आर्टिकल आपण इथं वापरतो. म्हणजे ए आणि आयनचा वापर एक या शब्दाऐवजी इंग्रजीमध्ये वापरतात, ए आणि आयन. त्याच्यानंतर पहा, टू इंट्रोड्यूस समथिंग फॉर द फर्स्ट टाइम, एखाद्या नामाचा प्रथम उच्चार करायचा असेल तेव्हा आपल्याला ए किंवा आयन वापरायचा आहे. जसं की समजा मी म्हणलं, आय सॉ मॅन, बरोबर आहे ना, वॉज ब्लाइंड. पहा आता याच्यामध्ये आर्टिकल वापरायचं आहे. ह्या नामचा मी काय करतो, प्रथम उच्चार करत आहे, प्रथम उच्चार म्हणजे प्रथम वापर करत आहे, राईट. आता आय सॉ ए मॅन, मी एका माणसाला पाहिलं, बरोबर आहे. आता याचा उच्चार मी इकडे पुन्हा करायलो, हा आपण द मध्ये वापर बघूया. तरी इथं मात्र द हा शब्द वापरू शकतो, द मॅन वॉज ब्लाइंड, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या कॉमन नाउनचा फर्स्ट टाइम आपण जेव्हा वापर करतो तेव्हा मात्र आपल्याला तिथं काय वापरावं लागेल, ए हा आर्टिकल किंवा आयन हा आर्टिकल इथं वापरावं लागेल, जेव्हा त्याची फर्स्ट प्रथम त्याचा वापर असेल. त्यानंतर एक पहा, नेक्स्ट जे आहे, विथ प्रोफेशन, जॉब याकरिता सुद्धा वापरता येते. जसं की तुम्हाला म्हणायचं आहे, शी इज टीचर, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. आता इथं टीचरसाठी आपल्याला शब्द आहे, एक प्रोफेशन आहे, मग इथं आपण ए टीचर म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पद, प्रोफेशन आपल्याला सांगायचं असेल तर तेव्हा आपण ए किंवा आयन वापरतो. त्याच्यानंतर जर म्हणलं आपण ही इज IAS ऑफिसर, बरोबर आहे, तर इथं आपण कोणता शब्द वापरतो, आयन वापरतो का. आता टी कॉन्सोनंट आहे, आय हा वॉवेल असल्यामुळे इथं वापरतो. म्हणजे ए आणि आयनचा वापर जेव्हा आपल्याला प्रोफेशन दाखवायचं असेल तेव्हाही आपण याचा
वापर करतो. त्याच्यानंतरचा वापर बघा, याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, नंबर्स असेल, क्वांटिटी असेल, पर एखाद्या वस्तूची किंमत दर्शवायची असेल, गती दर्शवायची असेल, तेव्हा आपण ए किंवा आयन वापरतो. त्याच्यामध्ये पहा ए किंवा आयन वापरतो. तर फॉर एक्झाम्पल जर इथे म्हणलं काय आहे, द कॉस्ट ऑफ टोमॅटो इज ₹50 डॅश किलो. पहा, तर इथं आपल्याला काय करायचं आहे, एक किलो शब्द वापरता येते. द कॉस्ट ऑफ टोमॅटो इज ₹50 एक किलो. याचा अर्थ काय होतो, टोमॅटोची किंमत किती आहे, एक किलो. म्हणजे एक किलो कशासाठी आहे, ₹50 प्रति किलो. इथं आपल्याला काय, क्वांटिटी किंवा पर हे दर्शवण्यासाठी, म्हणजे वस्तूंची इथं किंमत असेल, त्याच्यानंतर गती असेल, हे दर्शवण्यासाठी आपण इथं ए किंवा आयन वापरतो. आता गतीचं एक उदाहरण पहा, शी drives a car at 100 किलोमीटर्स डॅश आवर शब्द आहे. तर इथं कोणता शब्द वापरतो आपण, इथं ॲन आवर वापरतो. म्हणजे ती ताशी 100 किलोमीटर स्पीडने गाडी चालवते, इथं आपण ॲन वापरतो. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत आणि गती दर्शवताना सुद्धा इथं आर्टिकल हा वापरतो आपण. त्याच्यानंतर बघा, एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये सुद्धा ए किंवा आयन वापरतो, ज्याला आपण मराठीमध्ये कोणता शब्द वापरतो, उद्गारवाचक जो शब्द आहे, उद्गारवाचक शब्द, उद्गारवाचक वाक्य म्हणा. उद्गारवाचक वाक्यामध्ये सुद्धा आपण काय हे आर्टिकल वापरतो. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा काय आहे उदाहरणामध्ये, व्हॉट डॅश क्लेवर बॉय राम इज. ओके, आता इथे शब्द कोणता आहे, ए क्लेवर. व्हॉट ए क्लेवर बॉय राम इज. उद्गारवाचक वाक्यामध्ये आपल्याला ए किंवा आयन हे आर्टिकल इथं वापरतात, बरोबर आहे ना. हे एक लक्षात ठेवा, कारण आर्टिकल जे असतात याच्यामध्ये ए आणि आयन यांचा युजेस आपण आज अभ्यासत आहोत. हे एक वापर झाला त्याचं. त्यानंतर पहा, इथं सिंग्युलर आणि काउंटेबल नाउन असेल, जनरल मिनिंग असेल, सिंग्युलर आणि काउंटेबल सामान्य नाम असेल. पहा, त्याच्यामध्ये जर दिलं डॅश डॉग इज ए फेथफुल ॲनिमल, फेथफुल ॲनिमल. आता ह्याच्यामध्ये पहा, ए डॉग शब्द वापरतो आपण, बरोबर आहे ना. ए काउंटेबल आहे, सिंग्युलर आहे, आणि त्याच्यानंतर जनरल मिनिंग या अर्थाने इथं आपण वापरू शकतो. हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर त्याचा दुसरा वापर बघा, प्रेझेस मध्ये एखाद्या शब्दाचा समूह असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आपण ए किंवा आयन वापरतो. जसं की पहा, ए लॉट ऑफ, बरोबर आहे ना, ए लॉट ऑफ, याच्यामध्ये आर्टिकल आलेले आहे. त्याच्यानंतर पहा, इन ए हरी, इथं सुद्धा आपण वापरलेले आहे. त्याच्यानंतर इथं पहा, ए फ्यू सुद्धा म्हणू शकतो पॉझिटिव्ह या अर्थाने, ए लिटल सुद्धा म्हणू शकतो. तर हे आर्टिकल्स ए आणि आयन इथे सुद्धा वापरतो आपण. त्याच्यानंतर दुसरा वापर पहा, बिफोर एज सायलेंट. पहा, असे काही शब्द असतात ज्याची बिगिनिंग कशाने झालेली असते, यशने झालेली असते, परंतु तो यश कसा असतो, सायलेंट असतो. फॉर एक्झाम्पल जर इथं आपण जर पाहिलं काय आहे, इथं एक शब्द पहा, इथं दिलेला आहे, ऑवर शब्द आहे, HOUR, राईट. इथे याची बिगिनिंग एच ने झालेली आहे, भले हा कोणता आहे, कॉन्सोनंट आहे. कोणता आहे, कॉन्सोनंट आहे, परंतु इथला एच जो आहे हा कशा आहे, सायलेंट आहे. मग इथं आपल्याला काय करावं लागेल, याचा उच्चार आवर असाच करावा लागेल. मग इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, अँड हा आर्टिकल इथं वापरावं लागेल. असे खूप सारे शब्द आहेत याचे, जसे की ऑनेस्ट आहे, HONEST, बरोबर आहे. तर इथं आपल्याला काय आहे, इथं आपण आयन वापरतो. परंतु असा जर शब्द असेल हॉटेल, तर इथं आपल्याला एज घ्यावं लागेल. का, कारण याला आपण हॉटेल म्हणतो, हा असा उच्चार होतो त्याचा, होटेल असा होत नाही. आणि त्याच्यानंतर इथं ऑनेस्ट जो आहे याची सुरुवात कशाने, असं होते, ऑनेस्ट. हे एक लक्षात ठेवा. म्हणजे येस सायलेंट असलेल्या शब्दापूर्वी आपल्याला ए बी वापरता येते, एन बी वापरता येते, डिपेंड करते आपला साऊंड आहे, ज्याला प्रोनाउन्सिएशन आपण म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट वापर पहा, याच्यामध्ये जे बिफोर लेटर्स ॲब्रिव्हिएशन्स बेस्ड ऑन साऊंड, ज्याला म्हणतो आपण शब्दाचं संक्षिप्तीकरण असेल, त्याच्यामध्ये पहा, MP असेल, MP, MLA असेल, किंवा SP असेल, त्याच्यानंतर BA असेल, असे शब्दांचे संक्षिप्तीकरण जर केलेले असेल आणि याला आर्टिकल वापरायचं असेल, तर त्याच्यामध्ये उच्चार शब्द खूप मॅटर करतो.
आता एमपी ला लिहिताना आपण एम असा लिहितो एमपी, म्हणून इथे आपल्याला एन वापरावं लागेल. MLA इथं सुद्धा एम आलेला आहे, सुरुवातीला ए आलेला आहे एम, आणि SP एस इथं पण ए आलेला आहे, एक लक्षात ठेवा, बरोबर आहे ना. आणि BA इथं बी आलेला आहे, म्हणून इथं काय वापरलेलं आहे, ए हा आर्टिकल वापरलेला आहे. म्हणजे एखादी डिग्री असेल, एखादं पद असेल, ज्याचं शब्दाचं संक्षिप्तकरण केलेलं असेल, त्या ठिकाणी आपल्याला उच्चारानुसार ए आणि यांचा वापर इथं करावं लागेल. त्यानंतर पहा नेक्स्ट जो आहे, बिफोर ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन असेल, ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन, जसं की जर म्हणलं शी इज डॅश क्लेवर गर्ल, बरोबर आहे ना. आता हा जो शब्द आहे याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह कोणता आहे, क्लेवर आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. आणि त्याच्यानंतर गर्ल जो आहे, गर्ल्स काय आहे, हा एक प्लस नाउन आहे. म्हणजे ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन असेल तिथं आपल्याला ए आणि एन हे दोन्ही आर्टिकल वापरता येतात, डिपेंड करतो तो आलेल्या ऍडजेक्टिव्हवर. तर इथं आपल्याला क्लेवर हा शब्द कॉन्सोनंट असल्यामुळे, साऊंड कॉन्सोनंट असल्यामुळे इथं आपण आयन ए वापरलेला आहे. आणि हा शब्द जर असं राहिला आपण कसं, ही इज डॅश ऑनेस्ट मॅन, ऑनेस्ट मॅन, तर इथं आपल्याला काय वापरावं लागलं असतं, इथं आयन वापरावं लागलं असतं, कारण ऑनेस्ट जो आहे हा ऍडजेक्टिव्ह आहे आणि मॅन काय आहे, हा नाउन आहे. म्हणजेच ए आणि आयनचा वापर एखाद्या ऍडजेक्टिव्ह प्लस नाउनच्या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा वापरतात. त्यानंतर नेक्स्ट युजेस पहा, याच्यामध्ये मिस्टर आणि मिसेस अननोन पर्सन असेल, म्हणजे अपरिचित व्यक्ती असेल, अपरिचित व्यक्ती असेल, अपरिचित व्यक्ती असेल तेव्हा आपल्याला वापरायचं आहे. पहा आता ऍक्च्युली प्रॉपर नाउनच्या अगोदर आर्टिकल वापरत नाहीत कोणत्याही प्रकारचं ए अँड द, परंतु जेव्हा त्याची तुलना असेल किंवा त्याचबरोबर त्याची क्वालिटी दाखवायची असेल, अपरिचितपणा सांगायचा असेल, तेव्हा मात्र आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का, तिथं आर्टिकल थोडं वापरावं लागेल. आता पहा एक वाक्य देतो मी, डॅश समजा, देशमुख केम टू मीट यू. पहा देशमुख नावाचे व्यक्ती कोणीतरी भेटायला आले तुम्हाला, राईट. आता इथं पहा, इथं आपल्याला देशमुख एक प्रॉपर आडनाव झालेलं आहे, मग इथं आर्टिकल वापरायचं की नाही वापरायचं. इथं आपण ए जर वापरलो तर याचा अर्थ, साऊंड डी असल्यामुळे वापरलं, याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, देशमुख नावाचे एक व्यक्ती आले ज्याच्याविषयी आपल्याला माहिती नाही बोलणाऱ्याला, तो भेटायला आलेला आहे समोरच्या व्यक्तीला. तर इथं एखाद्या अपरिचित व्यक्तीबद्दल आपल्याला सांगायचं असेल, त्या ठिकाणी आपण ए किंवा आयन हे आर्टिकल वापरू शकतो, जर तशा प्रकारचं नाउन असेल तर. तशा प्रकारचं नाउन असेल, जर त्याचं साऊंड जर वावेल साऊंड असेल आयन वापरतो, कॉन्सोनंट साऊंड असेल तर तिथं आपण काय वापरतो, ए वापरतो. हे एक लक्षात ठेवा, म्हणजे अपरिचित व्यक्तीसाठी सुद्धा आपण इथं वापरतो, तर एक लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट युजेस ह्याच्यामध्ये काय आहे, ए आणि एन प्रॉपर नाउन प्लस लाईक दॅट पर्सन. आता हे बी आहे पहा, याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीची विशेषता दाखवायची असेल, प्रॉपर नाउनच्या अगोदर सुद्धा ए किंवा एन वापरतात. आता समजा एखादी बाई असेल, मुलगी असेल, जिचं गाणं खूप चांगलं आहे, लता मंगेशकर सारखी जर सिंग करत असेल, तर आपल्याला काय म्हणावं लागेल पहा, शी इज ए लता मंगेशकर, पहा. आता याच्यामध्ये पहा तिची तुलना झाली कोणासोबत, आता तिची खासियत झाली लाईक दॅट पर्सन. पहा विच पर्सन, लाईक लता मंगेशकर, लता मंगेशकर सोबत. अशा वेळेस प्रॉपर नाउनच्या अगोदर आर्टिकल वापरतात, हे मला सांगायचं आहे. लता मंगेशकर सारखं तिचं गाणं आहे, लता मंगेशकर सारख्या क्वालिटीज तिच्यामध्ये आहे, तेव्हा आपण इथं ए वापरलेलं आहे. त्याच्यानंतर पहा एखादा मुलगा चांगला खेळत असेल, जसं की पहा ही इज ए रोहित शर्मा, ही इज ए रोहित शर्मा. आता रोहित शर्माच्या क्वालिटीज आलेले आहेत, म्हणजे लाईक दॅट पर्सन, विच पर्सन, रोहित शर्मा सारखे क्वालिटीज त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे क्वालिटीज आपल्याला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दिसत असेल तर त्यावेळेस प्रॉपर नाउनच्या अगोदर सुद्धा आर्टिकल वापरतात, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट युजेस पहा, याच्यामध्ये काय आहे, वावेल लेटर बट कॉन्सोनंट साऊंड. हा महत्वाचा नियम आहे 14वा. कारण असे बरेच वावेल लेटर असतात ज्याची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू ने झालेली असते, परंतु त्यांचं जे कॉन्सोनंट साऊंड आणि हे उच्चार मात्र कसा असतो,
व्यंजनासारखा असतो, व्यंजनासारखा उच्चार असतो. तर अशा वेळेस आपल्याला काय वापरायचं आहे, एच वापरायचं आहे, एक लक्षात ठेवा. आता फॉर एक्झाम्पल मध्ये बघा हा शब्द आहे युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटी आहे. आता युनिव्हर्सिटी शब्दाच्या अगोदर आपल्याला इथे आर्टिकल वापरायचं आहे, तर इथं आपण काय वापरतो, एच वापरतो. आता ही एक तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. कोणती गोष्ट, जर उच्चार जे आहे आपल्याला आ ई ई उ उ ए आय ओ औ, त्याच्यानंतर पहा आणि आ, त्याच्यानंतर दोन आधुनिक स्वर आहे आणि अ इत्यादी. जर याच्यामध्ये जर तुम्हाला उच्चार जर दिसत असेल, मग त्याची सुरुवात वावेस न हो का कॉन्सोनंट न हो, असा जर उच्चार जर राहिला, तुम्हाला काय करावं लागेल, ही गोष्ट एक लक्षात ठेवा की या उच्चारासाठी तुम्हाला काय वापरावं लागेल, प्रॉपरली याच्यामध्ये ॲन वापरायचा आहे. मग भलेही तो समजा शब्द कोणताही असेल, तिथं आपल्याला काय वापरायचं आहे, त्याच्यामध्ये ॲनच वापरायचा आहे, एक लक्षात ठेवा. मग ते काही असेल. आता बघा याची सुरुवात युने झालेली आहे, पण याचा उच्चार मात्र इथं कुठं होत नाही. युनिव्हर्सिटी, यू असा त्याचा उच्चार होतो, बरोबर आहे ना. म्हणजे दिसायला वावेल आहे, सुरुवात बी वावेल न झाली, उच्चार मात्र व्यंजनासारखा आहे. याचा उच्चार इथं कुठंच आपल्याला या व्यंजना स्वरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, हे एक लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर दुसरं पहा, युनिट शब्द आहे, UNIT, युनिट. युनिट असेल तर इथं आपल्याला काय वापरावं लागेल, इथं एच वापरावं लागेल. काय आहे, एच वापरावं लागेल, कारण इथं याला याचा सुद्धा उच्चार कसा होतो, यू असा होतो. आता तुम्हाला युने सुरू झालेला शब्द त्याचा उच्चार स्वरासारखा होतो, तो एक उदाहरण देतो पहा. इथं पहा अम्ब्रेला आहे, अम्ब्रेला शब्द आहे, तर इथं आपण काय करतो माहित आहे का, यू अम्ब्रेला युने बिगिनिंग झाली, पण इथं आपण काय वापरलेलं आहे, ॲन वापरलेलं आहे. कारण त्याचा जे उच्चार आहे तो उच्चार मात्र कसा स्वरासारखा आहे. तर याला युम्ब्रेला नाही म्हणत आपण, काय म्हणतात, अम्ब्रेला, अम्ब्रेला, बरोबर आहे ना. हा अ बघा इथं आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे ए ई आय ओ युने होत असेल, परंतु त्याचं उच्चार खूप मॅटर करते. हा आहे, असे खूप सारे शब्द आहे. आता बघा शब्द आहे युरोपियन आहे, बरोबर आहे ना, EUROPE, युरोपियन. आता याला युरोपियन नाही म्हणतो आपण, काय शब्द वापरतो, यू वापरतो, यू, युरोपियन. तर इथं ईने सुरुवात झाली, परंतु इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, एच घ्यावं लागेल. कारण याचा जो उच्चार आहे, उच्चार कसा आहे, तो आपल्या व्यंजनासारखा आहे. आता असे शब्द आहेत, मी तुम्हाला या लेसनच्या शेवटी सगळे शब्द वगैरे देणार आहेत, हे एक लक्षात ठेवा. नियम काय म्हणलेला आहे की स्वराने सुरुवात होणार आहे, पण व्यंजनासारखा यांचा उच्चार आहे. आणि आपल्याला हे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, अ ते ॲ पर्यंत जर उच्चार बसत असेल, सरळ सरळ ॲन वापरायचं. मग तो स्वर असेल का व्यंजन असेल, ह्याच्याशी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, फक्त उच्चाराशी घेणं देणं आहे, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर असाच एक वापर आहे याच्या अपोजिटला, कॉन्सोनंट. कॉन्सोनंटचा अर्थ काय होतो, ज्याला म्हणतो व्यंजन, ज्याला म्हणतो कॉन्सोनंट लेटर बट वॉवेल साऊंड, व्यंजनाने सुरुवात, व्यंजनाने सुरुवात होणारे शब्द, परंतु यांचा जे उच्चार आहे, उच्चार कसा आहे, साऊंड कसा आहे, स्वरासारखा असतो, स्वरासारखा ज्यांचा उच्चार असतो. अशा वेळेस आपल्याला ॲन हे आर्टिकल वापरायचं आहे. जसे की पहा, एखादा शब्द आहे, ऑनेस्ट शब्द आहे, आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलो. ऑनेस्ट जो आहे याची सुरुवात एका कॉन्सोनंट साऊंडने झालेली आहे, व्यंजनाने झालेली आहे, परंतु याचा जो उच्चार आहे ऑनेस्ट असा होतो, अ असा आलेला आहे, अ. तर इथं आपल्याला काय करावं लागेल, इथं ॲन वापरावं लागेल. का, याचा जो साऊंड आहे, साऊंड मात्र प्रोनाउन्सिएशन जो मात्र आहे स्वरासारखा आहे. त्याच्यानंतर आवर एक शब्द आहे पहा, HOUR, आवर, याची पण बिगिनिंग कॉन्सोनंटने झाली, परंतु याचा साऊंड मात्र कसा आहे, एका वॉवेल सारखा आहे, म्हणून इथं आपण काय वापरतो, ॲन वापरतो. म्हणजेच आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, अ आ पासून ते ज्याला आपण कुठपर्यंत म्हणलेलं आहे, अम आणि आ इथपर्यंत लक्षात ठेवावं लागेल. अशा शब्दांचा जर उच्चार याच्यामध्ये येत असेल, तिथं आपल्याला काय वापरायचं आहे, ॲन वापरायचं आहे. मग त्याची सुरुवात भलेही एका वावेलने झाली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही, परंतु त्याचं प्रोनाउन्सिएशन मात्र जे आहे अ ते अम पर्यंत आला पाहिजे. मग तिथं आपण काय आहे, ॲन वापरू शकतो. असे शब्द आहेत, त्याच्यामध्ये पहा MLA आहे, त्याच्यानंतर MP आहे, त्याच्यानंतर SP आहे, त्याच्यानंतर MSc आहे, त्याच्यानंतर BA आहे, BA येत नाही याच्यामध्ये. तर हे जे शब्द आहेत, इथं आपल्याला काय करावं लागेल, इथं ॲनच वापरावं लागेल. का, MLA त्याची सुरुवात एम न झालेली आहे, ए आलेला आहे. इथं MP, इथं सुद्धा आपण ॲन वापरतो. SP आहे, इथं सुद्धा ॲन वापरतो. MSc आहे, इथं सुद्धा आपण काय वापरतो,
आयनच वापरतो. म्हणजे यांचा जे उच्चार आहे, यांची सुरुवात जी आहे कॉन्सोनंटने झाली, परंतु यांचा उच्चार मात्र स्वरासारखा असल्यामुळे इथं आपल्याला काय वापरायचं आहे, आयन वापरायचं आहे. तर थोडक्यात मला असं सांगायचं आहे की शब्दाची सुरुवात न पाहता त्याचा उच्चारही पाहणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज इथं आपण थांबूया. ए आणि यांच्या बाबतीत पुढील व्हिडिओमध्ये आपण समोरचा जो भाग आहे आर्टिकलचा, ज्याच्यामध्ये द आहे आणि कोणते असे ठिकाण आहेत, कोणते असे नाम आहेत जिथे आर्टिकल वापरत नाही, यांचा आपण जो अभ्यास आहे पुढील व्हिडिओमध्ये करूया. तत्पूर्वी आपण थांबू. धन्यवाद.